वर्धा पंचायत समिती स्तरावर कार्यरत कंत्राटी कामगारांनी 6 महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने 1 जून पासून काम बंद आंदोलन चालू केले असून जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालू आहे। मागील 6 महिन्यांपासून आमचे मानधन न मिळाल्याने आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। आमचे मानधन त्वरित देण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निलेश डोफे यांनी दिला आहे। आमच्या मागण्या आमचे मानधन मिळालेच पाहिजे, आमचे मानधन मिळालेच पाहिजे। महाराष्ट्र राज्य गटसंसाधन केंद्र पाणी व स्वच्छता जिल्हा परिषद वर्धा हे सगळे कर्मचारी आम्ही तालुका स्तरावर काम करणारे आहोत। स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन मिशन अंतर्गत या योजनेअंतर्गत जेवढे काही ग्रामीण भागात कामं आहेत ते कामं गावकऱ्यांपर्यंत ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं काम आम्ही या ठिकाणी गेल्या 15 वर्षापासून करत आहोत। आणि आमचे जे मानधन आहे हे डिसेंबर 2025 ते आता मे 2026 पर्यंत म्हणजे एकूण 6 महिन्याचे मानधन आमचे थकलेले आहे। यासाठी आम्ही वारंवार शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे, निवेदनंसुद्धा दिलेले आहेत, परंतु आमच्या या निवेदनाचा कुठल्याही शासन स्तरावर विचार झालेला नाही आजपर्यंत आणि आमचे मानधन आम्हाला मिळालेले नाही। त्यामुळे आम्ही जे ग्रामीण भागात पाणी व स्वच्छतेच्या संदर्भात काम करणारे कर्मचारी आहोत, आज आमच्यावर आमचे मानधन न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे। आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झालेले आहे। तसेच आता शाळासुद्धा सुरू होणार आहे, प्रत्येकाचे लग्न झालेले आहे, संसार आहे, मुलं बाळ आहे, मुलांना शाळेचे ॲडमिशन करावायचे आहे, परंतु मानधन नसल्यामुळे आता शाळेच्या फी कशी भरायची, मुलांच्या ॲडमिशन कशा करायचा याचासुद्धा प्रश्न आलेला आहे। म्हातारे आई वडील घरामध्ये आहे, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, हे सुद्धा एक अडचण आहे। त्यानंतर कार्यालयात ये जा करण्यासाठी लागणारा खर्च, फील्डवर जावं लागते कामाला, ग्रामपंचायतला भेटी द्यावं लागते, त्यासाठी सुद्धा पैशाची अडचण निर्माण होत आहे। एकंदरीत आमच्या सगळ्यांवर आर्थिक अडचण उद्भवलेली आहे आणि 6 महिन्यापासून पगार नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेसुद्धा कठीण झालेले आहे। त्यामुळे या ठिकाणी आम्ही 1 जून 2026 पासून ते 5 जूनपर्यंत कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे। या कालावधीत जर शासनाने आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मानधन जर दिले नाही तर दिनांक 8 जून 2026ला सर्व राज्यातील गटसंसाधन केंद्राचे कर्मचारी, किती कर्मचारी आहे? एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये 16 कर्मचारी आहोत आम्ही या संपामध्ये सहभागी। राज्यातील एकूण 700 ते 800 कर्मचारी आहेत। हे सगळे कर्मचारी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव ते माननीय गुलाबराव पाटील मंत्री पाणी पुरवठा व स्वच्छता यांच्या निवासस्थानापर्यंत पदयात्रा काढून आम्ही आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। शासनाने आमच्या या आंदोलनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आमचे मानधन लवकरात लवकर आमच्या खात्यात जमा करावे हीच या ठिकाणी आमची सर्वांची शासनाला नम्र विनंती।